दुपारी 12 की जो अधिकार स्टेटला आहे तो अधिकार ग्रामसभेला प्राप्त झाला. 1994 साली सर्व राज्यांनी भारतातील ऑल स्टेट्सच्या 5 न्यू पंचायत राज ऍक्ट सर्व राज्यांनी कायद्याला बदल केला. काय बदल केला? सत्ता लोकांच्या हातात, पॉवर टू दी पीपल. सत्ता व्यक्तीच्या हातात नाही, कमिटीच्या हातात नाही, कोण्या पक्षाच्या नाही, पंथाच्या नाही, सरकारच्या नाही, कोणाच्याच हातात नाही. सत्ता ही लोकांच्या हातात, पॉवर टू दी पीपल. म्हणून त्याला लोकशाही म्हणतात. संसदेचा दर्जा श्रेष्ठ आहे. काय कारण? संसद ही प्रातिनिधिक आहे. प्रातिनिधिक म्हणजे प्रतिनिधी. हिच्यापेक्षा मोठी ग्रामसभा झाली. देऊन ठेवा, नुसतं देऊन ठेवू नये. हा जो ऍक्ट आहे हा प्रत्येकाने घ्या. एकही माणूस हा आहे आणि हिंदी केलाय याचं, हे दोन्ही मिळून 6 रुपयाची तुम्हाला मिळते. एकही आपला सदस्य राहू नका की ज्याच्याने हे नाही. तिथं हे केलाय झोपडपट्टी तर पुन्हा आणखी ते त्याला काय म्हणते कॉम्प्युटर मध्ये छापून आणू. पण तुमच्या प्रत्येक गावात माणसं घेतली अधिकारी चांगला आहे हे ठेवा. पण ग्रामसभेत जायचं ज्ञान नाही बिचारायला. आम्ही काय करा म्हणते, आमच्या जो GR म्हणते. काय GR म्हणते? GR दाखवायला प्रत्येकाजवळ घ्या. भारत सरकारसाठी हे दोन्ही मिळून 6 रुपयात आहे. 3 रुपयाचे घ्या, कोण याचे घ्या, एक घ्या, 2 घ्या. पण हे जवळ ठेवा, दाखवा, लावा. तुमच्या इथे भिंतीवर लिहा. काय लिहा? पंचायत मेन्स इन्स्टिट्यूशन ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट. पंचायत म्हणजे स्वायत्त शासन. स्वायत्त म्हणजे आपल्या अधीन शासन झालं. पंचायत म्हणजे स्वायत्त शासन. कॉन्स्टिट्यूटेड अंडर आर्टिकल 243B घटनेच्या 243 ब कलमाप्रमाणे फॉर दी रूरल एरिया खेडे विभाग. हे पाठ करा, वहीत लिहा, भिंतीवर लिहा, ग्रामपंचायतीत लिहा, जिथं तिथं लिहा आणि पाठ करा. हा हे शिक्षण शाळेत मिळणार नाही, कॉलेजात मिळणार नाही, ऑफिसर देणार नाही. मानत नसेल एखादा अधिकारी ऑफिसर, खबरदार तुमच्या येत नाही, आमच्या शाळेतून बंद करू, आमच्या कोर्टात तुम्ही नेऊ शकत. कारण आता हे मधात माझं भाषण झाल्यावर थोडस 5-10 मिनिटं अण्णासाहेबांच्या अगोदर आमचे वरकडीची सांगते तो पुष्कळ गोष्टी आहे सांगण्याशिवाय. तुमच्या लक्षात आलं का आहे सगळ्यांच्या? याच्यावर थोडीशी चर्चा आपण करू. अण्णाचे भाषण झाल्यानंतर हा मोठी आहे. संसदच्या मंदारे करता स्टेट गव्हर्नमेंट आहे. या मनाची घातला आहे, हे बंद नाही होणार. या बुवाचा कार्यक्रम, मग त्याचं कीर्तन, मग त्याचं भाषण, मग 3-4 गौडण्याची होती, राजाची होती. त्या आवाजात अशी तुम्ही करतो त्याला 1000 रुपये गेले या बुवाने बोलावणार आणि काही सांगणार नाही. त्याला ग्रामसभेचं माहित नाही. कदाचित एखाद्याला माहित असेल तर मी अपवाद त्याच्या विरुद्ध बोलत नाही. आणि एक तर त्या लोकांनी हे शिकून घेतलं पाहिजे. हे जर शिकवत नसेल तर तुम्हाला अजिबात बंद पाहिजे. पाप तुम्हाला लागणार नाही. पाप लागत आमच्यामध्ये तुम्ही बोला. म्हणून मी थोडक्यात आपल्याला माहिती दिली आहे. याच्यानंतर अण्णा हजारे बोलणार होते, पण माझ्या डोक्यात कल्पना आली फक्त ग्रामसभेला काय पावर आहे, काय शिकलाय. तिथं माजी आमदार श्री वरकडी जे आहे त्यांच्याजवळ अजूनही प्रयोग आहे. ते झाडाला करण्याच्या याच्या ज्याचा तो ते नंतर एखादी वेळ घेतले की याच्या थोडक्यात सांगते. पण मुख्य मुद्दा आहे आणि मूळ